ज्याचा एवढा मोठा परिवार आहे देवाचा, तर देव सांगतात मला वारकऱ्याशिवाय कोणी नाहीये. तर संपूर्ण महाराष्ट्र जो आहे किंवा वारकरी संप्रदाय ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहतो ती म्हणजे आषाढी एकादशी. नाहीच जमली कोणती वारी, तर एक वारी वर्षातून जी आषाढीची आहे, ती मात्र सगळे वारकरी करतात. जो एकादशीचा व्रतधारी, मी नित्य नांदे त्याचे घरी, आणि सर्व पर्व काळाची शिरी एकादशी खरी पै माझी. आता त्यांनी जे 5 पर्वकाळ सांगितले, त्या सगळ्या पर्वकाळाच्या वरती मला कोणती तिथी जर आवडत असेल तर देवाचं म्हणणं आहे एकादशी. विचार करा, असे किती नोबेल तुकोबरायांच्या चरणावर ओवळावीन, फेकून द्यावे. ही आमची पिढी, सनातन परंपरा आहे आमची. स्वतःच्या बाळावरती प्रेम करणारी आई आहे, पण दुसऱ्याच्याही लेकरावरती प्रेम करणारे ज्ञानोबाराय माऊली आहेत. प्रथम जी पहिली वारी जी पंढरपूरची जर कुणी केली ती भगवान शंकरांनी केली. महाराष्ट्राचा इतिहास आपण पाहिला तर मुसलमानी सत्तांनी फार पादाक्रांत केलेला आहे. एवढा तुडवला, या संतांचे विचार महाराष्ट्राच्या मातीला होते म्हणून तो टिकला. तर ज्या वेळेस आपण पालखीचं दर्शन घ्यायला जातो, तुकोबरायांच्या पालखीचं दर्शन घेतलं, वरती चांदीच्या पादुका दिसतात. त्या वरती ज्या चांदीच्या पादुका आहेत ना, त्याच्या खाली अजून एक तांब्याच्या पादुका, त्या माऊलींच्या पादुका आहेत. भगवंताच्या कपाळावरचा गंध पाहिल्यानंतर अख्ख्या जगाचं गुगलच इथं आहे म्हटले. जसं मंगळसूत्राला महत्व आहे तसं आम्ही त्याचे आहोत. मी माझ्या नवऱ्याची हे ती मंगळसूत्र दाखवून त्या ठिकाणी सांगू शकते. तसं आम्ही सुद्धा पांडुरंगाचे आहोत ही माळ सांगते. आम्ही पांडुरंगाचे, आम्ही ज्ञानोबरायाचे, आम्ही तुकोबरायाचे. आळंदीला पंढरीला जाताना माणसाने येताना कसंही यावं, पण जाताना मात्र वारकरी. क्या बात आहे.